नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये मी प्राइम नंबरचं लॉजिक आणि प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, प्राइम नंबर म्हणजे कोणता नंबर? त्याला दोन कंडिशन आहेत। पहिली कंडिशन काय? प्राइम नंबर हा ग्रेटर दॅन 1 असतो। आता ती कंडिशन आपण अगोदर आपल्या कोड मध्ये इम्प्लिमेंट करूया। बघा, एखादा फॉर एक्झाम्पल इंट नम हा व्हेरिएबल घेतला आणि त्या काय व्हॅल्यू टाकत नाही। आता स्टार्टिंगला डायरेक्ट कंडिशन टाकतो, इफ नम इज ग्रेटर दॅन 1। जर नंबर हा ग्रेटर दॅन 1 असेल तर आपल्याला त्या नंबरवरती दुसरी एक कंडिशन इम्प्लिमेंट करायची आहे किंवा अप्लाय करायची आहे। तर ती कंडिशन काय असणार आहे? त्याच्या अगोदर जर तो नंबर ग्रेटर दॅन 1 नसेल तर एल्स पार्ट मध्ये काय असणार आहे? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन नॉट प्राइम। समजतंय सगळ्यांना? प्राइम नंबर हा ग्रेटर दॅन 1 असतोय। दुसरी कंडिशन काय आहे? तर प्राइम नंबरचे फॅक्टर्स फक्त दोन असतात, 1 आणि तो स्वतः नंबर। येते लक्षात? फॉर एक्झाम्पल आता 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 काय लिहितोय ते बघा, 2 3 4 5 6। तर 2 हा नंबर प्राइम नंबर आहे का? कारण की 2 ला 2 नी आणि 1 नीच भाग जातोय। 2 चे फक्त दोनच फॅक्टर आहेत। 3 पण हा प्राइम नंबर आहे का? कारण की 3 नी 2 ला भाग जात नाही, फक्त ह्या दोन व्हॅल्यूने जातो। त्यामुळे काय झालं? हा काय आला? प्राइम नंबर झाला। 4 हा प्राइम नंबर आहे का? नाही, कारण की 4 चे फॅक्टर्स कोणकोणते आहेत? 1 2 4। येते लक्षात? म्हणजे 1 आणि 4 हे सोडून जर कोणते म्हणजे नंबर आणि 1 व्हॅल्यू सोडून कोणती पण व्हॅल्यू त्या दोन्हीतली, ह्या ज्यामधली ही व्हॅल्यू किंवा ह्या नंबर मधली ही व्हॅल्यू, 5 चे फॅक्टर्स जर ह्या व्हॅल्यू मध्ये एक जरी असेल, ऍटलिस्ट 1 जर असेल ह्या व्हॅल्यू मध्ये त्या 5 चा फॅक्टर, तर तो प्राइम नंबर नसतोय। 6 च्या फॅक्टर जर ह्यामध्ये एक जरी फॅक्टर असेल 6 मधला, म्हणजे ह्या कोणत्या पण व्हॅल्यूनी 6 ला जर भाग जात असेल तर तो काय नसणार आहे? मग प्राइम नंबर नसणार आहे। आता बघा, 1 नी 5 ला भाग जातोय, ह्याचा विषयच कट आता 1 आणि ती स्वतः व्हॅल्यू। मग आता समजा 2 नी 5 ला भाग जातोय का? नाही। 3 नी जातोय का? नाही। 4 नी पण नाही जातात। मग काय आला? हा 5 प्राइम नंबर झाला। समजतंय? भाग जातोय म्हणजे आपल्याला रिमाइंडर 0 आलाय का नाही ते चेक करायचंय। काय चेक करायचं आहे? समजा आता इफ नंबर मॉड, तर एखादं व्हेरिएबल घ्या किंवा व्हॅल्यू घ्या, आय इक्वल टू 0, ही कंडिशन टाकायची। समजतंय? ही कंडिशन फक्त समजून घ्या। आपण काय केलंय? नंबर मॉड आय, हा नंबर किंवा हा नंबर किंवा हा नंबर। समजा आता 5 व्हॅल्यू असेल तर ह्या 3 व्हॅल्यू आपल्याला चेक करायच्या। 6 व्हॅल्यू असेल तर 2 3 4 5, म्हणजे दिलेला नंबर, समजा आता हा नंबर जर 7 आला तर आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? 6 पर्यंत जायचं आहे। 10 आला तर 2 पासून 9 पर्यंत जायचं आहे। 15 आला तर 2 पासून 49 पर्यंत जायचं आहे। मग आपल्याला काय करायचं आहे? जायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? 2 3 4 5 6 2 3 4 असे 49 पर्यंत जर 50 नंबर असेल तर प्रत्येक व्हॅल्यू 50 शी डिवाइड करून बघायचे। येतं लक्षात? त्यावेळेस जर एक जर व्हॅल्यू डिवाइड करताना रिमाइंडर 0 आला तर ती काय नसणार आहे? गिवन नंबर हा प्राइम नंबर नसणार आहे। मग आपल्याला काय करायचं? प्रत्येक व्हॅल्यू इथे डिवाइड करताना मी ऑलरेडी व्हेरिएबल टाकलाय, मग काय करावं लागणार आहे? इथं फॉर लूप एक घ्यायचा, फॉर इंटिजर i इज इक्वल टू 2। 2 पासून जायचं आपल्याला i इज लेस दॅन नंबर पर्यंत जायचं, नंबरच्या काय लेस दॅन व्हॅल्यू आहे ना तिथपर्यंत जायचं आहे। कसं जायचं आहे? 1 ने व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत जायचं। हे असणार आहे लॉजिक फॉर लूपचं। तर हे लॉजिक इम्प्लिमेंट करताना आता काय करायचं आपल्याला? ऍटलिस्ट एकदा जरी रिमाइंडर 0 आला तर एक काउंटर घ्यायचा आहे। काय घ्यायचं आहे? काउंटर। आणि काउंटरची व्हॅल्यू काय टाकायची? 0। आणि ऍटलिस्ट एकदा जरी रिमाइंडर 0 आला तर काउंटरची व्हॅल्यू चेंज करायची। काउंटरची व्हॅल्यू चेंज करायची। आणि जर काउंटरची व्हॅल्यू जर चेंज झाली, काउंटर इक्वल टू 0, जर काउंटरची व्हॅल्यू चेंज झाली तर काय असणार आहे? तो प्राइम नंबर नसणार आहे, नॉट प्राइम नंबर। समजते सगळ्यांना? इथं काय लिहिलंय मी? नॉट प्राइम नंबर। हे काय? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन थ्रू प्रिंट करायचं। आणि जर काउंटरची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहिली, 0 राहिली, तर दिलेला नंबर
प्राईम नंबर असणार आहे. समजतंय? गिवन नंबर इज प्राईम नंबर असणार आहे. बघ आता नंबरची व्हॅल्यू 7 आहे. नम इज इक्वल टू 7. काउंटर किती आहे रे? काउंटर इज इक्वल टू 0. 7 इज ग्रेटर दॅन 1. कंडिशन ट्रू. इफ ब्लॉक मध्ये आलो. आता हा इफ चा एंडिंग येत आहे आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स येत आहे. आता एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार का? नाही, फक्त इफ पार्ट एक्झिक्यूट होणार. इफ ब्लॉक मध्ये आलो, आय इज इक्वल टू 2. आय ची व्हॅल्यू काय रे? 2. 2 इज लेस दॅन, इथून कंट्रोल कुठे येणार आहे? 2 इज लेस दॅन 7. कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो, 7 नम ची व्हॅल्यू, आय ची व्हॅल्यू काय? 2. 7 मॉड 2 काय येणार रे? रिमाइंडर 1 येणार. कंडिशन ही फॉल्स झाली. ही ब्लॉक मध्ये नाही, आता इथून कंट्रोल आय प्लस प्लस ला जाणार. आय ची व्हॅल्यू 3 होणार. 3 झाल्यानंतर परत इथून कंट्रोल इकडे येणार. 3 इज लेस दॅन 7. कंडिशन ट्रू होणार. समजते सगळ्यांना? कंडिशन ट्रू झाल्यानंतर परत इफ ब्लॉक मध्ये आलो. इफ च्या कंडिशनला आल्यानंतर 7 मॉड आय ची अपडेटेड व्हॅल्यू 3. 7 मॉड 3 काय येणार आहे रे? 1 रिमाइंडर येणार. मग कंडिशन ही फॉल्स झाली. हे 1 रिटर्न करणार. 1 इक्वल टू 0. कंडिशन फॉल्स. इकडून परत आय प्लस प्लस. आय ची व्हॅल्यू 4 होणार. 4 झाल्यानंतर कंडिशन चेक होणार. 4 इज लेस दॅन 7. कंडिशन ट्रू होणार. परत फॉर लूप मध्ये आलो. टाइप ची कंडिशन चेक होणार. काय कंडिशन असणार आहे? 7 मॉड आय ची अपडेटेड व्हॅल्यू 4. 7 मॉड 4 काय येणार आहे रे? रिमाइंडर 3 येणार. म्हणजे ही कंडिशन फॉल्स होणार. 3 इक्वल टू 0 कंडिशन फॉल्स होणार. ही ब्लॉक एक्झिक्यूट न होता आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू 5 होणार. 5 झाल्यानंतर 5 कंडिशन चेक होणार. परत 5 इज लेस दॅन 7. कंडिशन ट्रू होणार. फॉर लूप मध्ये येणार. 7 मॉड 5 ही कंडिशन चेक होणार. 7 मॉड 5 रिमाइंडर काय येणार आहे? 2 येणार. कंडिशन परत फॉल्स झाली. इथून कंट्रोल परत आय प्लस प्लस ला येणार. आय ची व्हॅल्यू काय होणार आता? 6 होणार. आय ची व्हॅल्यू 6 झाल्यानंतर कंडिशन चेक होणार. 6 इज लेस दॅन 7. कंडिशन ट्रू होणार. परत फॉर लूप मध्ये आलो. इफ 7 मॉड 6 आय ची अपडेटेड व्हॅल्यू काय येणार आहे? रिमाइंडर 1 येणार. इथून कंट्रोल आज जाणार का? नाही, कारण कंडिशन ही फॉल्स होणार आहे. अपडेटेड व्हॅल्यू काय या इक्वेशनची? 1. इथून कंट्रोल परत इकडे येणार. आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू काय होणार? 7. 7 इज लेस दॅन 7. कंडिशन फॉल्स झाली. येते लक्षात? 7 इज लेस दॅन 7. कंडिशन फॉल्स झाली. आय ची व्हॅल्यू 7 आहे. 2 3 4 5 6 येते लक्षात? एवढ्याच व्हॅल्यू इथे कम्पेअर झाल्या. आले लक्षात? आता फॉर लूपच्या बाहेर पडलो, कारण 7 इज नॉट लेस दॅन 7. कंडिशन ही फॉल्स होणार. फॉर लूप मधून बाहेर पडणार. मग आता ह्या एल्स ला न जाता ह्या इफ ला येणार. काउंटर इक्वल टू 0. काउंटरची व्हॅल्यू काय इथे? 0. 0 इक्वल टू 0. कंडिशन ट्रू. गिवन नंबर इज प्राईम नंबर किंवा प्राईम नंबर ही व्हॅल्यू प्रिंट होणार. येते लक्षात? कंडिशन किंवा कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.